आता बातमी येते विशाळगडावरून। विशाळगडावर उद्या होणाऱ्या उरुसाला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे। थोड्याच वेळामध्ये जिल्हा प्रशासन या संदर्भात अधिकृत माहिती देणार आहे आणि विशाळगडावर कोणताही जमाव जमू नये याकरता जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। या उरुसा संदर्भात मंत्री नितेश राणे नेमका काय म्हणाले होते, त्यांनी काय इशारा दिलेला आहे या संदर्भात ते बघूया। 12 तारखेला विशाळगडावर उरूस करण्याचं नियोजन आहे। आता विशाळगडावर काय महिन्या अगोदर घडलंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। 12 तारखेला तिकडे कोणीही कायदा सुव्यवस्था खराब करता कामा नये। जेव्हा हिंदू समाजाने संयमाने घेतलेला आहे तर अन्य धर्मांनी पण संयमाने घ्यावं। उगाच कोणाला चिथवण्याचे प्रकार पुरुष आणि या सगळ्या नियोजन करून हिंदू समाजाला चिथवण्याचा आणि भडकवण्याचे प्रकार कोणी करू नये आणि त्या संबंधित शासन म्हणून सरकार म्हणून आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत। तर विशाळगडावरचा उरूस नेमका काय आणि त्याला वादाची का पार्श्वभूमी आहे आपण नजर टाकूया। हजरत पीर मलिक रेहान मीरा साहेब बाबांच्या नावाने हा दरवर्षी उरूस भरत असतो। 1886 मध्ये ब्रिटिशांच्या गॅझेटमध्ये विशाळगडावरच्या दर्ग्याचा उल्लेख आहे। दर्गा 17 फूट लांब, 15 फूट रुंद आणि 8 फूट उंच असा उल्लेख आहे। दर्ग्याच्या देखरेखीसाठी ब्रिटिशांकडून 9 पाऊंड अर्थात 90 रुपये मिळायचे असा त्या काळचा संदर्भ समोर येतोय। दर्ग्याच्या देखरेखीसाठी ही माहिती समोर येते आणि उरुसात 300 ते 400 मुस्लिम आणि हिंदू भाविक सहभागी व्हायचे। तर 900 वर्षांपासून उरूस भरतो असा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा दावा आहे। दरवर्षी 2 वेळा हा उरूस भरत असतो। 3 दिवस विशाळगडावर हा उरूस चालतो। उरुसाच्या पहिल्या दिवशी दर्गा गाभाऱ्यातील तूरबत्तीस चुना लावतात। तर उरुसाच्या दुसऱ्या दिवशी संदल आणि तिसऱ्या दिवशी तूरबत्तीला गलेफ चढवतात। उरुसाच्या 3 दिवसात कव्वाली, कुराण पठण हे कार्यक्रम होत असतात। 14 जुलै 2024च्या दंगलीनंतर विशाळगड परिसरात संचारबंदीचे आदेश देण्यात आलेले। विशाळगडाजवळ केमुर्णीवाडीत संचारबंदी सांगून परत पाठवलं जातं। 8 जानेवारीपासून संचारबंदी शिथिल करण्यात आली। पर्यटक आणि भाविकांना गडावर परवानगी देण्यात आली। सध्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत ही संचारबंदी शिथिल असते। विशाळगडावर मुक्कामाला आणि आंदोलनाला मात्र परवानगी नाही। विशाळगडावर पशुहत्या आणि मांसाहारावर बंदीचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।